हे साधं दूध आहे जे मी गरम करायला ठेवलेलं आहे। आता गॅस लावून घेते आणि बारीक गॅसवर दूध गरम करून घ्यायचं आहे। इथं गॅस मंदच ठेवायचा, इथं बारीकच ढवळत राहायचं दूध एकसारखं। ह्याच्यात साखर घालायची, अंदाजपंचे घाला तुमच्या आवडीनुसार, कितपत तुम्हाला गोड हवं आहे किंवा कमी गोड हवं आहे त्यानुसार इथं अंदाजपंचे साखर घालायची आईस्क्रीममध्ये। ती ढवळून घ्यायची। आता साखरेचं काही पाणी होईल दुधात, त्यामुळे हे दूध पुन्हा थोडंसं पातळ होईल साखर घातल्यानंतर। असं ढवळत राहायचं एकसारखं। दूध जरा दुधात साखर घातलेली वितळते तोपर्यंत इथं हे थोडंसं दूध बाजूला घेतलेलं आहे, त्यात कस्टर्ड पावडर बघू शकता। इथं कस्टर्ड पावडर आहे माझ्याकडे पायनॅपलची। इथं तुम्ही कोणत्याही ब्रँडची कस्टर्ड पावडर घेऊ शकताय। थोडीशी कस्टर्ड पावडर ह्यात मिक्स करू दुधात। दूध थंडच घेतलेलं आहे मी रूम टेम्परेचरवरचं। 1-2 चमचे तुमच्या अंदाजानं कस्टर्ड पावडर या दुधात घालून घ्या तुम्ही। ह्यात गुठळ्या द्यायच्यात नाहीत कस्टर्ड पावडरमध्ये। अशा प्रकारे ही कस्टर्ड पावडर दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। बघू शकता इथं माझ्याकडे ही पायनॅपल फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे। तुम्ही कोणत्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर दुधात मिक्स करून घेऊ शकताय। यामध्ये मँगो आहे, पिस्ता आहे, स्ट्रॉबेरी आहे, पायनॅपल आहे आणि व्हॅनिला आणि मँगोसुद्धा आहे। तुम्ही कुठल्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर इथं वापरू शकताय। मोठ्या व्यवस्थित ही कस्टर्ड पावडर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। बघू शकता इथं तुम्ही मोठ्या झाल्या नाहीत अजिबात। व्यवस्थित कस्टर्ड पावडर मिक्स झालेली आहे। तर इथं दूध पण तापलेलं आहे आपलं, बघू शकताय व्यवस्थित दूध तापलेलं आहे। साखर पण वितळत आलेली आहे बऱ्यापैकी। आपण ही कस्टर्ड पावडर हे दूध चांगलं गरम करून घेऊ, उकळून घेऊ। बऱ्यापैकी दूध आपलं उकळलेलं आहे, साखर पण वितळलेली आहे त्यातली। आता ही कस्टर्ड पावडर घालू। कस्टर्ड पावडर घालताना परत एकदा हलवून घ्यायची आहे मिक्स करून व्यवस्थित, म्हणजे तळाला जाणार नाही, ती व्यवस्थित होईल। पुन्हा एकदा व्यवस्थित 2 ते 3 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे दुधामध्ये कस्टर्ड पावडर। आपल्याला नाही आलं तर कस्टर्ड पावडर जळू शकते, त्यामुळे पहिले 2 ते 3 मिनटं कस्टर्ड पावडर ढवळायची चांगली, म्हणजे खाली लागत नाही दुधाला। कस्टर्ड पावडर जशी उकळेल तशी घट्ट होते, ते दूध घट्ट होते पूर्णपणे। जशी कस्टर्ड पावडर या दुधात शिजत जाते तसं हे दूध घट्ट होतं आहे। बघू शकता तुम्ही आधी दूध केवढं पातळ होतं, जशी जशी कस्टर्ड पावडर या दुधात शिजत जाईल तसं हे दूध घट्ट होतं आहे। बघू शकता तुम्ही एकदम घट्ट दूध झालेलं आहे। आणखी 1-2 मिनटं शिजवून घेऊ। कस्टर्ड पावडर चांगली शिजवली नाही तर कचटपणा येतो आणि आईस्क्रीम चांगलं लागत नाही, म्हणून कस्टर्ड पावडर चांगली शिजवून घ्यायची आहे दुधामध्ये आणि एकसारखं हलवत राहायचं आहे शिजवताना, म्हणजे खाली चिकटणार नाही पातेल्याला। ती दाटसर पण आलेला आहे, व्यवस्थित शिजलेली आहे आता कस्टर्ड पावडर। बघू शकता इथं एकदम दाटसर झालेली आहे कस्टर्ड पावडर शिजून, आणि कचटपणा पण बऱ्यापैकी गेलेला आहे। बघू शकता इथं कस्टर्ड पावडर चांगली शिजलेली आहे। आता
आता बऱ्यापैकी उकळलेलं आहे कस्टर्ड पावडरला, चांगली शिजलेली आहे दुधात कस्टर्ड पावडर. आता इथं गॅस बंद करते मी. हे दूध चांगलं थंड होऊन घ्यायचं आहे, थंड करून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. असंच थंड होऊ दे. नंतर आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये घालून घेऊ आपण. अर्धा तास झाला या मिश्रणाला, बऱ्यापैकी गार झालेलं आहे मिश्रण, तुम्ही बघू शकता इथं. घट्ट पण झालेलं आहे. आता ह्या आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये घालून घेऊया मिश्रण. हे आईस्क्रीमचे मोल्ड आहेत माझ्याकडं, असे आईस्क्रीमचे मोल्ड आहेत. हे मिशोवरून मी मागवले आहेत. आता एक एक मोल्डमध्ये आईस्क्रीम घालून घेऊया आपण. आता आईस्क्रीमच्या वरचं हे घालून घेऊया ह्याच्यामध्ये आणि आता दुसऱ्या साईडनं भरून घेऊ. आता ह्याच्यावर पण झाकण घालून ठेवते. आता आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवून देऊ. फ्रीजरमध्ये ठेवलेले आहेत आईस्क्रीमचे मोल्ड. आता हे आईस्क्रीम घट्ट होण्यासाठी ठेवून देऊ. आता 4 ते 5 तास कमीत कमी लागते. आणि आता आईस्क्रीम हे फ्रीजचं दार झाकून घेऊ. आईस्क्रीम तयार झालेली इथं बघू शकता तुम्ही. हे आईस्क्रीम जरा घट्ट झालेले म्हणून पाण्यात ठेवलेलं आहे. ग्लासमध्ये एक पाणी घेतलेलं आहे आणि त्यात ठेवलेलं आहे. आता 5 मिनटं हे असंच ठेवून देऊ, म्हणजे आईस्क्रीम तुटणार नाही, लगेच निघेल. चला तर मग आता 5 मिनटानंतर भेटू. 9 मिनटानंतर आईस्क्रीम असं निघालेलं आहे बघू शकता तुम्ही. ही स्टिक आईस्क्रीमची अशी निघालेली आहे बघू शकता इथं. एकदम घट्ट आईस्क्रीम झालेलं आहे. चला तर मग टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं झालं आहे आईस्क्रीम. एकदम छान झालेलं आहे आईस्क्रीम, परफेक्ट झालेलं आहे. साखर पण परफेक्ट झालेली आहे. सगळं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे आईस्क्रीमचं. अशा तऱ्हेने मी आईस्क्रीम तयार केलेलं आहे बघू शकता इथं तुम्ही. चला तर मग वाट कसली बघताय तुम्ही पण असं घरच्या घरी आईस्क्रीम तयार करून पहा. आवडला असेल तर माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.